हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका न्यू आणि फ्रेश व्लॉगमध्ये। तर आज मी बनवलं होतं प्रोटीनचा बाउल। त्यामध्ये मी घेतले होते सगळे स्प्राउट घेतले होते, बॉइल्ड स्प्राउट होते। त्याचबरोबर मी कांदा नव्हता, टोमॅटो होता, टोमॅटो, चाट मसाला आणि थोडंफार सैंधव मीठ घालून मी हा बाउल बनवला होता। तर प्रोटीन का बरं महत्त्वाचं आहे? कारण प्रोटीन जेव्हा आपण इंटेक करतो, प्रोटीन आपण जेव्हा खातो त्यावेळेला पोट बऱ्याच अंशी भरल्यासारखं वाटतं। त्यामुळं आपले जे क्रेविंग्ज असतात ते कमी होतात। जवळपास 8च्या दरम्यान, 8-8:30च्या दरम्यान मी हा बाउल बनवला होता। लवकरच बनवला होता। गरम पाणी सकाळी घेतलं होतं। तो माझा रूटीन आहे तसाच सुरू आहे। तुम्हाला वाटत असेल की मी ह्याच्यामध्ये दाखवत नाही आहे किंवा मी पाणी पिते आहे का नाही किंवा माझं ते डेली रूटीन सुरू आहे का नाही, तर तो माझं रूटीन ॲज इट इज सुरू आहे। फक्त मी आज वेगळं काय केलं किंवा आज वेगळं काय खाल्लं हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते। तर हा बाउल तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थोडंसं लिंबू पण, तुम्हाला थोडी टेस्ट हवी असेल त्याच्यामध्ये तर लिंबूसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, दही ॲड करू शकता तुम्ही, जशी तुम्हाला टेस्ट हवी असेल तशी। चाट मसाला मी थोडासा घातलेला आहे, किंचित चिमूटभर घातलेला आहे, जास्त नाही चाट मसाला घातला। तेवढाच हा प्रोटीन न भरलेला बाउल मी तयार केला होता। तर सांगायचं वैशिष्ट्य असं की प्रोटीनमुळं पोट बऱ्याच वेळेपर्यंत टिकून राहतं। म्हणजे जास्त आपल्याला भुकेची जी क्रेविंग्ज आहेत, फॉल्स असतील किंवा ट्रू क्रेविंग्ज असतील, ते सुद्धा थोड्याफार अंशी कमी आपले होतात। त्यानंतर मेटाबॉलिझम सुधारतं। आपल्याला जेव्हा आपण प्रोटीन इंटेक करतो त्यावेळेला आपले मसल डेव्हलपमेंट होते। प्रोटीनमुळं फॅट डेव्हलप होत नाही, प्रोटीननं मसल बिल्ट होतं। तर त्यानंतर रीडिंग टाईम। तर मी सध्या, तुम्हाला माहितीच असेल, एक बुक वाचते आहे जोसेफ मर्फी यांचं, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड। तर मी ह्या पुस्तकाचा माझ्या वेट लॉस जर्नीसाठी कसा उपयोग करून घेते, तर कसं असतं ना, आपलं जे मन असतं ना, आपण जसा विचार करतो तसं ते बनतं, तशी ती इमेज तयार करतं। तर तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की एक बाई ह्या आरशाच्या साईडला इथं चांगली बाई उभारली आहे आणि त्या साईडला म्हणजे खूप अशी ती स्वतःला बघती आहे की बाबा तिचं वेट लॉस झालं आहे आणि तिची जी बॉडी आहे ती हेल्दी बॉडी आहे। तर तुम्ही स्वतःला त्या फ्रेममध्ये ठेवून बघा, तुमचा वेट लॉस हा नक्की होणार। जसं तुमचं मन इमॅजिन करतं तसं तुमचं शरीर बनत जातं। त्याचप्रमाणे तुमचं मन बदला, आधी तुमचं मन बदला, तुमचं शरीर नक्की बदलणार, तुमची लाईफस्टाईल नक्की चेंज होणार। तर मी तुम्हाला सकाळपासून मी रात्रीपर्यंत आज काय काय खाल्लं ते दाखवलं। रात्रीच्या जेवणात मी वरणफळं केली होती, साधी डाळ घातली होती, त्याच्यात 3 प्रकारच्या डाळी मी यूज केल्या होत्या। हरभऱ्याची तेवढी डाळ नव्हती घातली, तुरीची डाळ, मसुराची डाळ आणि मुगाची डाळ घालून हे असं फोडणीचं वरण प्लस त्यात वरणफळं मी केले होते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि